प्रतिमुंबई समजल्या जाणाऱ्या महामुंबई समोरील आव्हानांचा वेध घेण्यासाठी व नवी मुंबई, पनवेल, उरण यांच्यासह एकत्रितपणे ओळखल्या जाणाऱ्या महामुंबईच्या प्रगतीचा वेध घेऊन भविष्यातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लोकसत्ता वृत्तपत्राच्या वतीने आयोजित केलेल्या ॲडव्हान्टेज महामुंबई या महापरिषदेप्रसंगी राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक हे उपस्थित होते। तसंच या परिषदेत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, सिडको महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे सहभागी झाले होते। या प्रसंगी मंत्री गणेश नाईक यांनी UDCPR मुळे व वाढीव चटई क्षेत्रामुळे पायाभूत सुविधांवर ताण येण्याची शक्यता व्यक्त केली। यामुळे समोर येणाऱ्या आव्हानांवर आपलं परखड मत व्यक्त केलं। तर नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे या तिन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या यंत्रणेची महामुंबईच्या विस्तार आणि वृद्धीमागील भूमिका उलगडून सांगितली। तसंच भविष्यात उभ्या राहणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती देखील उपस्थितांना दिली। या कार्यक्रम प्रसंगी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, नवी मुंबईतील सामाजिक, औद्योगिक, राजकीय, शासकीय विभागातील अधिकारी यांच्यासह इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।